यीशु मसीह की सर्वांना येशूच्या नावात सलाम। प्रभूला धन्यवाद। एक सुंदर समय परमेश्वराने आपल्या सर्वांना दिला। वेळ जास्त झालेला आहे पण तरी सुद्धा वेळेत आपण देवाचं वचन बघू। आमेन। आज पहिलाच दिवस आहे आणि म्हणून एक तयारी आपण करू आपल्या मनाची आणि आपल्या अंतःकरणाची। आणि मी विश्वास ठेवतो की आज जमीन तयार करेल परमेश्वर आणि उद्यापासून पेरणी होईल। हालेलुया। आणि डायरेक्ट शेती करून चालत नाही का? डायरेक्ट बी पेरलं जात नाही। पहिल्यांदा जमीन जी असते तिची मशागत करावी लागते आणि म्हणून मी विश्वास ठेवतो की आज परमेश्वर या अंतःकरणाची मशागत करेल आणि उद्यापासून परमेश्वराचं जिवंत बीज त्याच्यामध्ये पेरलं जाईल। तयार आहात सर्वजण? ज्यावेळेस अंतःकरणाची मशागत होते ना, खालचं सगळं आतलं बाहेर उकरलं जातं। समजतंय ना तुम्हाला? जमीन जी आहे ती सपाट नाही राहत, ढेकळं बाहेर येतात। काय बाहेर येतात? ढेकळ। त्याच वेळेस तुम्ही पेरणी करू शकता। जोपर्यंत ढेकळ दिसत नाही ना तोपर्यंत पेरणी होणार
नाही. आणि म्हणून जमिनीला थोडंसं तोडावं लागतं, फोडावं लागतं आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी जमिनीची मशागत होऊन जमीन तयार होते की जेणेकरून त्याच्यामध्ये वचनाचं बीज पेरलं जाईल. आमेन. आणि म्हणून विश्वास ठेवू की परमेश्वर आज आपल्या हृदयाला तयार करेल की जेणेकरून देवाला जे बोलायचंय, देवाला जे सांगायचंय ते आपल्याला समजेल. आमेन. आपण विश्वासाने देवाच्या वचनाकडे जाऊ. लक्षात घ्या की बोलणारा परमेश्वर आहे. किती जण विश्वास ठेवतात? सरळ आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. एक छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, मी तुला धन्यवाद देतो कारण हा समय तुझ्याकडून आहे. मी प्रार्थना करतो दे बाबा, आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. मी घटावं, तूच वाढावं आणि तुलाच महिमा मिळावी असं दे. जे आजवर ऐकलं नाही ते ऐकण्यासाठी कृपा दे परमेश्वरा. तुझ्या वचनाचं प्रकाशन तू दे प्रभूजी. माझ्या देवा आमचं मन तू घड परमेश्वरा. मी प्रार्थना करतो केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे परमेश्वरा. तू बोलावं, आम्ही ऐकावं असं होऊ दे परमेश्वरा. सर्व गौरव तुला मिळावं, तुझी महिमा व्हावी. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, आम्ही तुलाच देतो. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गोड नावाने मागितली म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आपण पाहू. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 32 आपण वाचणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 32 आपण वाचू. तुम्हाला सत्य समजेल. देवाचं वचन असं म्हणतं की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. गुरु शुक्र शनी आपण हेच वचन बघणार आहोत, म्हणून नीट लक्ष द्या. डोक्यात फिट करा हे वचन. की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा सगळे. बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्त असं म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि ते सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. पण पहिली गोष्ट आपल्याला हे कळलं पाहिजे की सत्य काय आहे. सत्य कशाला म्हणतो येशू? जगात जे सत्य आहे ते का जे देवाकडे सत्य आहे ते? येशू ख्रिस्ताने कधीच जगातल्या गोष्टी मनुष्याला शिकवल्या नाही. येशू जेही शिकवायचा ना ते स्वर्गीयच असायचं. आमेन. येशू भाकरीविषयी बोलायचा, शिष्यांना वाटायचं की गव्हाच्या पोळीबद्दल बोलतोय, पण येशूने कधीच गव्हाच्या पोळीबद्दल शिकवलं नाही. तो स्वतःच्या शरीराबद्दल शिकवत होता. तो स्वर्गातून उतरणाऱ्या भाकरीबद्दल शिकवत होता. ज्यावेळेस येशू पाण्याबद्दल बोलतोय शमरोनी स्त्रीला, तिला वाटलं तो विहिरीतल्या पाण्याबद्दल बोलतोय, पण येशू ख्रिस्त विहिरीतल्या पाण्याबद्दल बोलत नव्हता, तर तो पवित्र आत्म्याबद्दल बोलत होता, जे झरे तुमच्यामधून वाहतील. हालेलुया. येशू ख्रिस्त ज्याच्या वेळेस बोलला ना तो कधीच जगातल्या गोष्टी नाही बोलला, तर तो आत्मिक गोष्टी बोलायचा, तो स्वर्गीय गोष्टी बोलायचा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रभू बोलतोय ना तर परमेश्वर ते नाही बोलणार जे तुम्हाला माहितीये, परमेश्वर ते बोलेल जे मनुष्याला माहितीच नाहीये. हालेलुया. ज्या सत्याबद्दल येशू ख्रिस्त बोलतोय ते सत्य नेमकं कोणतं आहे? कोणतं सत्य तुम्हाला कळेल आणि कोणतं सत्य कळल्यानंतर तुम्ही बंधमुक्त व्हाल? एक वचन आपण वाचू. योहान शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 17. योहान याचा 17वा अध्याय आणि वचन 17 वाचू आपण. तू त्यांना सत्यात समर्पित कर. नीट लक्ष द्या. येशू म्हणतो, प्रार्थना करतो की तू त्यांना सत्यामध्ये समर्पित कर. तुझे वचन हे सत्य आहे. नीट लक्ष द्या. तुझे वचनच सत्य आहे. काय सत्य आहे? बोला बोला, काय सत्य आहे? तुझे वचनच सत्य आहे. मग येशू म्हणतो सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला काय करेल? मग याचा अर्थ येशूच म्हणतो तुझे वचन काय आहे? याच्याशिवाय दुसरं सत्य जगामध्ये नाहीये. लक्षात घ्या, हे एकमात्र सत्य आहे. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत सत्य आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही सत्य आहे. याच्या बाहेर काही सत्य नाहीये. हालेलुया. मनुष्याचं ज्ञान सत्य नाहीये, मनुष्याला फक्त थोडं कळतं. पण तुम्हाला माहितीये हे वचन ज्याला कळलं ना त्याला सर्व कळायला लागतं. हालेलुया. बायबल असं म्हणतं सत्य तुम्हाला कळेल. याचा अर्थ काय तुम्हाला कळेल? वचन. बोला, काय तुम्हाला कळेल? आता सत्याचा विचार जेव्हा मनामध्ये येईल ना तेव्हा वचन डोक्यात ठेवायचं. काय डोक्यात ठेवायचं? याचा अर्थ येशू असं म्हणतो की वचन ज्या वेळेस तुम्हाला समजेल ते वचनच तुम्हाला काय करेल? बंधमुक्त करेल. हालेलुया. परत एकदा वाचा आता ते वचन 8:32. योहान 8:32. तुम्हाला सत्य समजेल. तुम्हाला सत्य समजेल. याचा अर्थ तुम्हाला वचन समजेल
व सत्य तुम्हाला बंधमुक्त व तेच वचन तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. वचन आपल्याला कसं समजेल? कोणते पर्याय आहेत वचन समजण्यासाठी? मला बायबल कसं काय समजू शकतं? त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? दोन पर्याय आहेत, नीट लक्ष द्या. वचन समजण्यासाठी एक तर वाचता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? किंवा ऐकता आलं पाहिजे. समजते? जोपर्यंत तुम्ही वचन वाचणार नाही आणि ऐकणार नाही, समजणार नाही. नीट लक्ष द्या. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाला काम करायचंय ना, त्याला या दोन गोष्टी कराव्याच लागतील. त्याच्यातली एक तरी करावी लागेल. ज्याला वाचता येत नाही त्याने ऐका. बोला काय करा? आणि ज्याला वाचता येतं त्याने वाचा पण आणि ऐका पण. जर तुम्ही या दोन गोष्टी नाही करणार ना, देव काहीच नाही करू शकत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देव तेव्हाच काम करू शकतो जेव्हा त्याचं वचन त्याच्या जीवनात असेल. हालेलुया. देवाला काम करण्यासाठी स्वर्गदूतांची गरज नाहीये. देवाला काम करण्यासाठी मिखाएल गॅब्रिएलची गरज नाहीये. देवाला काम करण्यासाठी वचनाची गरज आहे. ज्यावेळेस मरियेकडे स्वर्गदूत आला ना, तर त्यावेळेस मरियेला स्वर्गदूताने म्हटलं की हे कृपा पावलेल्या स्त्रिये तुझे कल्याण असो, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि त्याच्याद्वारे ज्याचा जन्म होईल त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. हालेलुया. तुम्हाला माहिती त्या वचनामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की मरिया असं बोलली, मी तुझी दासी, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मला हो. हालेलुया. काय बोलली ती? मी तुझी दासी, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मला हो. ती ज्या वेळेस असं बोलली ना की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, तिथंच गर्भधारणा झाली. येशू तिथंच पोटामध्ये येऊन गेला. येशूच्या जन्माला तिथूनच सुरुवात झाली. का? कारण मरिया काय म्हणते? ऐकून देवाचं वचन तिने ऐकलं आणि ती म्हणती तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. जेव्हा वचन तिने ऐकलं आणि स्वीकारलं ना, तिथंच येशू ख्रिस्ताने गर्भधारणा केली. आमेन. नीट लक्ष द्या. देवाला तुमच्या जीवनामध्ये जागा घेण्यासाठी आणि काम करायला जर सुरुवात करायची असेल ना, तर परमेश्वर वचनातून काम करतो. बोला कुठून काम करतो? म्हणून येशू म्हणतो सत्य तुम्हाला समजेल तेच तुम्हाला स्वतंत्र करेल. आमेन. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बायबल मला जर सत्य समजायचं असेल ना, वचन समजायचं असेल ना, मला दोन गोष्टींपैकी एक तरी करायला पाहिजे. काय? एक तर मी बायबल काय केलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट काय केलं पाहिजे? ज्याला वाचता येत नाही त्याने काय केलं पाहिजे, आणि ज्याला वाचता येतं त्यांनी दोघं गोष्टी केल्या पाहिजे. काय? वाचायचं पण आणि नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं की सत्य तुम्हाला समजेल. बोला काय? समजेल. समजेल. ऐकेल असं नाही म्हटलेलं, ऐकू येईल असं नाही म्हटलेलं. काय म्हटलेलं? सत्य तुम्हाला समजेल. प्रत्येक जण वचन ऐकतो पण त्याला वचन समजतच असं नाही. प्रत्येक जण वचन वाचतो पण त्याला वचन समजतच असं नाही. प्रभू येशू ख्रिस्त ऐकण्याबाबत नाही बोलवते, प्रभू येशू ख्रिस्त वाचण्याबाबत नाही बोलवते, तो समजण्याच्या बाबतीत बोलतोय. कशा बाबतीत? जोपर्यंत वचन तुम्हाला समजत नाही, हालेलुया, तोपर्यंत वचन तुमच्या जीवनामध्ये काम करू शकत नाही. समजते का? ऐकणारे खूप आहेत, समजणारे बोला बोला समजणारे थोडकेच आहेत. नीट लक्ष द्या. अनेक लोक ऐकतात देवाचं वचन, पण तुम्हाला माहिती त्याच्यातले खूप थोडे असतात जे काय करतात? समजतात. बोला जे काय करतात? हा, सगळेजण ऐकून राहिले, पण तुम्हाला माहिती खूप कमी असतात जे वचन समजून घेतात. हालेलुया. नीट लक्ष द्या. आज एक वचन आपण वाचू. एक वचन काढा. दुसरे राजे याचा 22वा अध्याय. दुसरे राजे याचा 22वा अध्याय आणि वचन 3 पासून पुढे वाचू आपण. दुसरे राजे याचा 22वा अध्याय आणि वचन 3 पासून पुढे. आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशिया राजाने आपला चिटणीस शाफन बिन असल्या बिन मुशल्ला याला परमेश्वराच्या मंदिरात पाठवले. आता माझ्याकडे लक्ष द्या. हे बघा, इथे एक स्टोरी आहे, एक गोष्ट आहे, एक सत्यता आहे. मला 2 तरुण पाहिजे इथं. 2 तरुण पुढे या. एक बायबल घेऊन या सोबत. फक्त पटकन या, पटकन या, वेळ नका लावू. कोणी पण या. 2 जण लवकर. एक बायबल सोबत राहू द्या फक्त, एकच, दुसरं नको. हा, चला या पटकन. आता नीट लक्ष द्या. हा, हे वचन परत वाचा ब्रदर. आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी, आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशिया राजाने आपला चिटणीस. योशिया, हा योशिया राजा आहे. कोण आहे? योशिया राजा आहे. याने आपला चिटणीस शाफान. हा कोण आहे? शाफान आहे. बोला हा कोण आहे? नाव लक्षात ठेवा. हा राजा आहे. बोला हा काय आहे? योशिया राजा आहे. हा कोण आहे? शाफान चिटणीस आहे, जो त्याच्या हाताखाली कामाला आहे. समजतंय तुम्हाला? ओके, वाचा. असल्या बिन मुशल्ला याला परमेश्वराच्या मंदिरात पाठवले. हा,
त्याने त्याला सांगितले, शाफान हा मंदिरामध्ये गेला कारण राजाने त्याला पाठवलेलं होतं, एक काम सोपवलेलं होतं, तू जा आणि मंदिराची देखभाल कर. आणि म्हणून हा गेला आणि तिथं जाऊन काय झालं वाचा. मुख्य याजक हिल्किया हा याला सांग की हा जो पैसा परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे हा व द्वारपालांनी हा लोकांपासून जमवला आहे हा त्याचा हिशोब करा. हा मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या शाफान हा परमेश्वराची मंदिराची देखरेख करणाऱ्या कामदारांना द्या. हा त्याने तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरांना द्यावा. बरोबर. पुढे सुतार बांधकाम करणारे गवंडी यांना तो द्यावा. तसं मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती लाकूड व घडी चिरे विकत घ्यावे. ज्यांना हाती तो पैसा दिला होता त्याच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही कारण ते आपले काम सोचोटीने करत. पुढे वाचा. मुख्य याजक हिल्किया याने शाफान चिटणीस याला सांगितले की, आता नीट लक्ष द्या. शाफान चिटणीस जेव्हा मंदिरामध्ये गेला ना आणि याचकाला त्याने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर बायबल असं म्हणतं याचकाने शाफान चिटणीसाला सांगितलं, परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचे ग्रंथ परमेश्वराच्या मंदिरामध्ये मला नियमशास्त्राचा काय सापडला. बोला काय सापडला. हा ग्रंथ याचकाला सापडला होता आणि तो याचक शाफानला सांगत होता की मी जेव्हा परमेश्वराच्या मंदिरामध्ये काम करत होतो ना तर मला तिथं देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. पुढे वाचा. हिल्कियाने तो ग्रंथ शाफानास दिला. हिल्किया याचकाने तो ग्रंथ शाफानाला दिला व त्याने तो वाचला. आता नीट लक्ष द्या. शाफानाने तो काय केला. बोला कोणी वाचला. शाफानाने. नीट लक्ष द्या. शाफानाला जेव्हा हा ग्रंथ भेटला ना शाफानाने हा ग्रंथ पूर्ण वाचून काढला. समजतंय. ओके. पुढे वाचा. आता शाफान चिटणीसाने राजाकडे परत येऊन त्याला असे. आता हा शाफान चिटणीस कोणाकडे आला. राजाकडे आला. आता हा राजा आहे. पुढे वाचा. आपल्या सेवकाला मंदिरात जो पैसा मिळाला तो सर्व त्यांना थैल्यात भरून परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामगारांच्या हवाली केला आहे. शाफान चिटणीसाने राजाला आणखी असे सांगितले की हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला. आता शाफान जो आहे ना तो राजाला म्हणतोय की याचकाने मला एक ग्रंथ दिला आहे. शाफानाने तो राजाला वाचून दाखवला. आता परत शाफानाने हा ग्रंथ काय केला. वाचला. कितीदा वाचला. याने कितीदा वाचला. याने कितीदा वाचला मला सांगा. पहिले स्वतः वाचला. बरोबर आहे ना. आणि आता किती वेळा वाचला. दुसऱ्यांदा. कोणाला वाचून दाखवते. राजाला. नीट लक्ष द्या. शाफान हा दोनदा ग्रंथ वाचतोय. पहिले सापडल्यानंतर याचकाने दिल्यावर त्याने वाचला आणि नंतर याचकाला त्या राजाला सांगताना परत त्याने वाचून दाखवला. पण तुम्ही मला सांगा दोनदा ग्रंथ वाचल्यानंतर याच्यामध्ये काही फरक झाला का. फरक झाला का. अरे बोला ना. तिथे काही फरक झालेला दिसतोय का. शाफान बदलला का. काहीच नाही झालं. याने दोनदा वाचला तरी काही नाही झालं. आता वाचा. पुढे वाचा. त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातील वचने राजाने ऐकली. जेव्हा याने वाचलेली वचनं राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्र फाडले. राजाने एकच ऐकली तरी स्वतःची वस्त्र फाडून टाकली. हालेलुया. याने दोनदा वाचला ना तरी याला समजला नाही. याने एकच ऐकला तरी त्याने पश्चाताप करून स्वतःची वचनं स्वतःचे कपडे फाडली. हालेलुया. याला म्हणतात वचन समजणं. आमेन. तुम्ही 17दा बायबल वाचा पण एक पण बायबल कळलं नाही ना तुम्हाला बायबलचा काही फायदा होणार. वचन असं वाचा की ते तुम्हाला समजलं पाहिजे. हालेलुया. राजाने एकच बायबल वाचलं. ऐकलं नुसतं. हा वाचून दाखवतो. याने कितीदा वाचलं सांगा. दोनदा. तरी याला काहीच फरक पडला. याने कपडे फाडले. याने पश्चाताप केला. याने रडून प्रार्थना केली. याला काही फरक पडला नाही. हा नुसता वाचत राहिला. काय करत राहिला. पण राजाने एकचदा ऐकलं. पण बायबल असं म्हणतं त्याने ऐकलं आणि स्वतःची वस्त्र फाडली. याला म्हणतात वचन समजलं. बसा प्लीज. याला म्हणतात वचन. कितीदा बायबल वाचा. कितीदा परमेश्वराची वचनं ऐका. पण जर ते ऐकून जर आपलं मन बदलत नसेल ना समजून घ्या तुम्ही त्या शाफानासारखे आहात की वचन ऐकून पण फरक पडत. वचन वाचून सुद्धा आमचं जीवन बदलत. येशू काय म्हणतो सत्य तुम्हाला समजेल. ते समजलं पाहिजे मला. नुसतं ऐकून उपयोग नाहीये. नुसतं वाचून
उपयोग नाहीये, तर परमेश्वराचं वचन मला समजणं आवश्यक आहे. हालेलुया. बायबल असं वाचा की मला समजावं. एक वचन वाचा, स्तोत्र संहिता काढा. स्तोत्र संहिता अध्याय 62. स्तोत्र संहिता अध्याय 62 आणि वचन 11 वाचा. स्तोत्र संहिता अध्याय 62 आणि वचन 11. एकदा देव बोलला आहे. हा, बायबल काय म्हणतं लक्ष द्या. एकदा देव बोलला आहे मी दोनदा हे ऐकले आणि मी दोनदा ऐकले आहे. हालेलुया. अरे समजतंय का काय म्हणतोय तो? देव एकदा बोलला आणि मी कितीदा ऐकलं? अरे बापरे, हे कसं काय? हे कसं काय? देव एकचदा बोलला पण स्तोत्र करता म्हणतो मी कितीदा ऐकलं? असं कसं? आपण तर दोनदा ऐकतो. आपण दोनदा, परमेश्वर दोनदा जरी बोलला ना, आपण एकदा पण ऐकत नाही. पण तो म्हणतो देव एकचदा बोलला, मी कितीदा ऐकलं? नीट लक्ष द्या. जेव्हा वचन तुम्ही देवाच्या दासाद्वारे ऐकतात ना, पहिल्यांदा दुसऱ्यांदा त्या वचनाने तुमच्याशी बोललं पाहिजे. हालेलुया. मी परमेश्वराचा दास वचनाचा प्रचार करतोय, तुम्ही मला ऐकता आहेत, पण जेव्हा तुम्ही घरी जाल ना, परत एकदा त्या वचनाने, जे तुम्ही ऐकलेलं आहे ना, त्या वचनाने परत तुमच्याशी बोललं पाहिजे. तेव्हा तुमच्यामध्ये बदल होईल, तेव्हा तुमचं जीवन बदलेल. म्हणून स्तोत्र करता म्हणतो देव एकदा बोलला, मी कितीदा ऐकलं? लोक 100दा ऐकताय हो, पण तरी सुद्धा बदलत नाही. परमेश्वर वारंवार बोलतोय तरी सुद्धा ऐकत नाही, समजत नाही, स्वतःचं जीवन बदलत नाही. का बरं असं? का असं मला सांगा. कितीदा ऐकाल देवाचं वचन? त्या राजासारखं ऐका, योशियासारखं. हालेलुया. एकचदा ऐकलं, स्वतःचे वस्त्र फाडून टाकले. एकचदा ऐकलं, पश्चाताप केला. एकचदा ऐकलं, रडला. एकचदा ऐकलं, परमेश्वराकडे तुटलेल्या अंतःकरणाने आला. याला म्हणतात देवाचं वचन ऐकलं. हालेलुया. वारंवार परमेश्वर बोलतोय, पण तुम्हाला माहिती आपल्याला वचन समजत नाही. ऐकतोय आपण, समजत नाही. लक्ष द्या. हालेलुया. देवाची इच्छा आहे सत्य तुम्हाला समजेल. काय करेल? पण तेव्हा तुम्हाला ते बंधमुक्त करेल. अनेक लोक अजून बी बंधनात आहेत. का गरज आहे आपल्याला वचनाची? कशासाठी मी वचन ऐकलं पाहिजे? कशासाठी वचन मला समजलं पाहिजे? एक वचन वाचा, इफिसकरास पत्र, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 25 पासून पुढे वाचा. हा, एक मिनिट लक्ष द्या. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली, जशी येशू ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. तसे तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आता पुढे ह्या पुढच्या वचनाकडे नीट लक्ष द्या. हा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी देऊन टाकले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे, तिला मंडळीला त्याने वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. हालेलुया. कशाद्वारे पवित्र करावे? नाही, कोणत्या जल स्नानाने? वचनाच्या. बोला, कोणत्या? तुम्हाला माहिती वचन कशासाठी आहे? वचन का गरजेचं आहे? मला वचन मला शुद्ध करतं. बोला, काय करतं? वचन मला पवित्र करतं. वचन माझ्यातली अशुद्धता घालवतं. वचन माझ्यातल्या चुकीच्या गोष्टी दूर करतं. वचन माझे पाप मला दाखवतं. वचन मला पवित्र करतं. देवाची इच्छा ही आहे, वचन ज्ञानासाठी नका वापरू, वचन शुद्ध होण्यासाठी वापरा. हालेलुया. आज लोकांना फक्त बायबलचं ज्ञान पाहिजे. बायबलच्या ज्ञानाने तुम्ही पवित्र होऊ शकत नाही. त्या वचनाने अंघोळ करा स्वतःची, स्वतःला शुद्ध करा, स्वतःचे पाप दूर करा, स्वतःच्या चुका काढून टाका. त्यावेळेस तुम्ही पवित्र व्हाल आणि देवासाठी तयार व्हाल. हालेलुया. हे बायबल आहे ना, अनेक लोकांच्या इथे आहे. कुठे? अरे बोला, कुठे? इथं असलं पाहिजे. कुठं असलं पाहिजे? बोला, कुठं असलं पाहिजे? बायबल ट्रेनिंग करणारे पापात पडलेले आहेत, प्रचार करणारे पापात पडलेले, बायबलवर PhD घेणारे पापात पडलेले, अनेक डिग्र्या प्राप्त करणारे पापात पडलेले. का? कारण त्यांनी ज्ञान वाढवलं, पवित्र नाही केलं स्वतःला. त्यांनी ज्ञान वाढवलं, शुद्ध नाही केलं स्वतःला. त्यांनी ज्ञान वाढवलं, अंघोळ नाही केली वचनाद्वारे. हालेलुया. वचनाद्वारे शुद्ध करा स्वतःला. काय करा? वचन माझी मलिनता धुतं. बोला, काय करतं? माझे पाप धुतं, माझे दोष मला दाखवतं, माझ्या चुका मला दाखवतं, माझ्या उणिवा मला दाखवतं. म्हणून ते गरजेचं आहे. म्हणून येशू म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेव्हा येशूने हे वचन सांगितलं ना 32, तेव्हा 33 वचन वाचावं. ते त्याला म्हणाले,
आता नीट लक्ष द्या. 32 वाचा मग 33 वाचा. तुम्हाला सत्य समजेल. येशू म्हटला तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ते त्याला म्हणाले. मग हे ऐकणारे जे होते ना शास्त्री आणि परुषी, ते येशूला काय म्हणतात बघा हे ऐकून. ते म्हणाले आम्ही अब्रामाचे वंशज आहोत. ए येशू आम्हाला नको शिकू, आम्ही कोणाचे वंशज आहोत. आपण पण वचन का नाही समजत माहिती का. आपण मध्ये तू नको शिकू रे, जन्मापासून ख्रिस्ती आहे मी. ख्रिस्ती परिवारात जन्मलोय मी, मला नको शिकू. बायबल मी खाऊन गेलोय पिऊन गेलोय, तू शिकवायची गरज नाही. येशूला तेच सांगत होते ते. काय जेव्हा त्यांनी हे ऐकलं ना, ते काय म्हणतात माहिती का शास्त्री परुषी याजक, हे येशू आम्ही अब्रामाचे वंशज आहोत. मग काय, मग काय तुम्ही अब्रामाचे वंशज आहात मग पापात नसाल. बायबल काय म्हणतं, दावीद काय म्हणतो, मनुष्य जन्मता काय आहे. मला मनुष्य जन्मता काय आहे. दिल्लीत पास्टर आहे तिथं बसलेले, त्यांचा मुलगा जन्मता पास्टर राहील का. अरे बोला ना, नाही. हालेलुया. समजा नीट लक्ष द्या. मी देवाचा दास आहे ना, माझा मुलगा जन्मापासून दास नाहीये, तो पवित्र नाहीये. त्याला स्वतःला पश्चाताप करावा लागेल. हालेलुया. त्याला येशू ख्रिस्ताचा अंगीकार करावा लागेल, त्याला येशूच्या मागे चालावं लागेल. हे शास्त्री पुरुष येशूला काय म्हणतात, हे प्रभू आम्हाला नको शिकू बंधमुक्त होण्याबाबतीमध्ये. का, कारण आम्ही अब्रामाचे वंशज आहोत. कोणाचे वंशज आहोत. पुढे वाचा. व कधी कोणाच्या दास्यात नव्हतो. आणि कधीच कोणाच्या बंधनात नाही. तर आम्हाला काय स्वतंत्र होण्याची गरज आहे, आम्हाला काय बंधमुक्त होण्याची गरज आहे, कारण आम्ही कधीच कोणाच्या बंधनात नाहीये. नीट लक्ष द्या. ही वृत्ती जी आहे ना, ती आपल्याला बदलू देत नाही. कारण आपण धर्मी, स्वतःला धार्मिक समजून बसलेलो आहोत. काय समजून बसलेलो आहोत. माझ्यासारखा चांगला कोणीच, माझ्यासारखा धार्मिक कोणीच. कशावरून बरं, कारण मी दर रविवारी कुठे येतो. अरे बोलत जा, बोला. मी दर रविवारी कुठे येतो. मी भांडारामध्ये काय टाकतो, दान आणि दशांश. मी काय घेतलेलं आहे पाण्यात. मग मी काय आहे, धार्मिक. बोला मी काय आहे. मी रोज बायबल वाचतो, मी रोज प्रार्थना करतो, मी दर रविवारी चर्चला येतो, आठवड्यातून शुक्रवारच्या दिवशी उपवास करतो. मग मी काय झालो. अरे बोला ना, काय झालं. धार्मिक म्हणून बसलेले लोक कधी बदलू शकत नाही. ज्यांनी ऑलरेडी स्वतःवर शिक्का मारून घेतलेला आहे की माझ्यासारखा कोणीच नाहीये, ते कधीच बदलू शकत नाही. तुम्हाला माहिती, शास्त्री परुषी याजक कधीच बदलले, येशू ख्रिस्तापासून नाही बदलले. विचार करा, कोण प्रचार करायचा त्यांना. येशू. बोला कोण. शिंदे सर कशात बसतात, त्यांना येशू नाही बदलू शकला. कोण नाही बदलू शकला. आज पण मंडळांमध्ये असे शास्त्री परुषी आहेत, ते माझं काय ऐकतील हो, ते येशूच ऐकायला तयार नाही. ते कोणाचं ऐकायला तयार नाही, स्वतः येशूच ऐकायला तयार नाही. देवाच्या दासाचं काय ऐकतील. ते म्हणतील तू नको शिकू, आम्हाला सगळं माहिती, आम्ही बायबल ट्रेनिंग करून आलो, इथं भरलेलं आहे सगळं. कारण स्वतःला शुद्ध करा, स्वतःला आंघोळ करा त्या वचनाने. आमेन. पण ते काय म्हणतात, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, आम्ही कधीच कोणाच्या गुलामगिरीत, कोणाच्याच दास्यामध्ये, कोणाच्याच बंधनामध्ये. मग विचार करा, यांनी ठरवलेलं आहे. काय ठरवलेलं आहे. आम्ही काय आहोत. बोला बोला काय आहोत. तुम्हाला माहिती का, आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती झोपलेला असेल ना, त्याला काय करता येतं, उठवता येतं. काय करता येतं. पण जो झोपेचं नाटक करून पडलाय त्याला उठून दाखवा तुम्ही. जो झोपेचं काय करून पडलाय, नाटक, त्याला उठवता येईल का. का बरं. तो नाटक करतोय, तो झोपेचं, तो जागाच आहे, पण त्याला उठायचं, त्याला डोळे उघडायचे. मग तुम्ही त्याला ना काही करा तरी तो उठणार नाही, कारण तो नाटक करतो. पण जो खरा झोपलेला असतो ना, तो लगेच उठतो. हाक मारता क्षणी काय होतो, उठतो. मला काय होतो. नीट लक्ष द्या ना. या लाजर खराच मेलेला होता. लाजर काय होता, खरंच मेलेला होता ना. 4 दिवस झालेले खरंच मेलेला होता. येशू गेला, काय केलं येशूने, प्रार्थना केली का. प्रार्थना केली का लाजरासाठी. नाही. येशूने हाक मारली. बोला काय केली, हाक मारली. कशी, हे लाजरा बाहेर ये. आमेन. नीट लक्ष द्या. तो खरंच झोपलेला होता, तो खरंच मेलेला होता ना, तो खरंच उठून बाहेर आला. हालेलुया. मेलेले देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील म्हटलेले. आमेन. नीट लक्ष द्या. पण जे मरणाचं सोंग करून पडलेले आहेत ना, त्यांना उठवता येत. त्यांना येशू कितीदा हाक मारेल ना, लाजरा बाहेर ये, बाहेर तरी येणार. कारण ते खरंच मेलेले नाहीत ना, त्यांनी सोंग केलेलं आहे. काय केलेलं आहे, सोंग केलेलं. अशांना प्रभू पण जिवंत करू शकत, अशांना देव सुद्धा उठवू शकत. आता स्वतः ठरवायचं बरं का, मी कोणाला दोष लावत. जे जे लोक स्वतःला धार्मिक समजतात ना, कशामुळे समजतात, फक्त याचा विचार. असं काय तीर मारलाय मी की ज्याच्यामुळे मी धार्मिक आहे. अशी कोणती गोष्ट मी केली की ज्याच्यामुळे प्रभू प्रसन्न झाला.
सांगा ना, पेत्राने घरदार सोडलं, देव खुश होता त्याच्या बाबतीमध्ये. याकोब योहानाने त्याचं घरदार सोडलं, पैसा अडका सोडला, देव खुश होता त्याच्या बाबतीमध्ये. पौलाने त्याची डिग्री सोडली, देव खुश होता त्याच्या बाबतीमध्ये. मी काय केलंय प्रभूसाठी मला सांगा, मी काय केलंय प्रभूसाठी की देवाने माझ्यासाठी खुश व्हावं? तरी आपण स्वतःला धार्मिक समजतो, तरी आपण स्वतःला नीतिमान समजतो. वचन इथं भरलंय, स्वतःला शुद्ध नाही करत आपण त्या वचनाद्वारे. पण बायबल म्हणतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला काय करेल? हालेलुया. वचनाच्या जलस्नानाने शुद्ध करा. हालेलुया. येशू ख्रिस्ताने वचन यासाठी नाही दिलं प्रियानो की त्याचं ज्ञान आपण साठवावं, खूप बायबलचं स्टडी करावं. नाही नाही नाही, येशू म्हणतो आंघोळीसाठी दिलंय वचन. कशासाठी दिलंय? की आपली सगळी मलिनता निघून जावी. आमेन. आपली सगळी अशुद्धता दूर व्हावी. याजक आणि शास्त्री पुरुषी म्हणतात आम्ही कधीच पापात नव्हतो, आम्ही कधीच बंधनात नव्हतो. काय म्हणतात ते? परत वाचा ते वचन. आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, आम्ही अब्रामाचे वंशज व कधी कोणाच्या दास्यात नव्हतो, कधीच कोणाच्या दास्यात नव्हतो. तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? आम्हाला काय गरज आहे बंधमुक्त होण्याची? कारण आम्ही कधीच कोणाच्या गुलामगिरीत नव्हतो. मग येशूने त्यांना ना परत एकदा काही गोष्टी शिकवल्या. नीट लक्ष द्या. एक वचन वाचा, योहान याचा 8वा अध्याय वचन 34. लगेच तिथंच पुढं 34. येशूने त्यांना उत्तर दिले. येशू काय बोलला? तुम्ही म्हणतात ना तुम्ही बंधनात नाही, तर येशू काय म्हटला? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हाला खचित खचित मी तुम्हाला खरं खरं सांगतो, जो कोणी पाप करतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. तो पापाच्या बंधनात आहे. हालेलुया. हालेलुया. जो कोणी काय करतो? पाप. आता इथं हात वर करा जे पापच करत नाही. ज्यांना वाटतं की मी पापच नाही करत बुवा, कोणतंच नाही. चर्चला येतात ना तुम्ही, अरे हा का नाही? स्वतःला ख्रिस्ती म्हणतात ना तुम्ही, बाप्तिस्मा घेतलाय ना तुम्ही, गीत गातात ना तुम्ही, वचन पण वाचतात ना तुम्ही, मग हात वर करा ना मी पाप नाही करत म्हणतो. अडचण काय? अडचण काय? का बरं वाटत नाही असं आपल्याला? अजून पण खात्री आहे का? अरे बोला ना, आहे का? असती तर हात वर केला असता ना. एकमेकांकडे बघायला एखाद्याने केला तर मी करेल. तो जाईल स्वर्गात, त्याला बघून तुला नाही नेणार देव. लक्षात घे. तयारी कोणाची असली पाहिजे? खात्री कोणाला असली पाहिजे? समजतंय का? आपल्याला स्वतःचीच गॅरंटी? अरे बोला ना, आपल्याला स्वतःचीच गॅरंटी नाहीये. येशूने काय सांगितलं माहिती त्यांना? जो पापात आहे ना तो पापाचा गुलाम आहे आणि त्या प्रत्येकाला बंधमुक्त होण्याची गरज आहे. तुम्ही हुशाऱ्या नका मारू, तुम्ही स्वतःला धार्मिक नका समजू. शास्त्री पुरुषांना त्यांनी सांगितलं जो पापाचा दास आहे ना तो गुलामीच आहे. हालेलुया. पाप काय माहिती का तुम्हाला? पाप काय आहे? आज पापाबद्दल पण बघू आपण. पाप कशाला म्हणतात ना, एक वचन वाचा. 1 योहान 5:17 वाचा बघा. 1 योहान 5 आणि 17. हा, आज आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, मी बस थोड्या वेळात संपवेल. हा, उद्या आपण वचनाला सुरू करू. हा, सर्व प्रकारची अनिती. नीट लक्ष द्या. पाप कशाला म्हणतात? सर्व प्रकारची अनिती पापच आहे. बस नीट लक्ष द्या. काय पाप कशाला म्हणतात? सर्व प्रकारची अनिती काय आहे? पापच आहे. म्हणजे काय? अनिती म्हणजे काय? अनिती म्हणजे काय? प्रत्येक वाईट कृत्य काय आहे? प्रत्येक चुकीचं वर्तन किंवा वागणं काय आहे? प्रत्येक अनिती हे पाप आहे. समजते का? खोटं बोलणं काय झालं? रागावणं काय झालं? द्वेष करणं काय झालं? निंदा करणं काय झालं? चुगली करणं काय झालं? मी खून नाही करत पण चुगली तर करतोय ना. मी कोणाला मारलं नाही, भांडण तर केली ना. समजतंय का? मी कोणाच्याच कानफुटीत मारली नाही, अरे पण तू शब्दाने शिवी तर दिली ना. तुम्हाला माहिती, बऱ्याचदा हाताने मारलेलं माणूस आठवत नाही, पण तोंडाने बोललेलं कधीच ते घाव भरले जात नाही. सगळ्यात भयानक मारणं जे असतं ना ते हाताने नसतं किंवा शस्त्राने नसतं, या जिभेने असतं. समजतंय का? आज मनुष्य ना या जिभेने खूप मोठे मोठे पाप करतो. एक वचन वाचा, इतकं सुंदर वचन आहे ना ते, वाचू आपण ते वचन. 1 योहान 3 अध्याय वचन 15 वाचा बरं. हे वचन खूप कान देऊन ऐका. 1 योहान 3:15. ब्रदर प्लीज. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो. बोला काय करतो? द्वेष करणं काय आहे बरं? माझ्याकडे बघा सगळ्यांनी. द्वेष करणं काय? हा
व्यक्ती जर माझ्या तोंडासमोर आला, आपल्या तळपायाची आग मस्तकाला जाते. याला काय म्हणतात? बोला काय म्हणतात? समोर आला ना, मी तुला सलाम घेणार, तुला प्रेज द लॉर्ड करणार, तुझ्या तोंडाकडे पाहणार. याला काय म्हणतात? अरे बोला ना, द्वेष करणं. काय म्हणतात? आम्ही करत, आम्ही अजिबात करत. अरे बोला ना, आम्ही अजिबात करत. स्वतःला विचारा, भावाचं भावाशी जमत, बहिणीचं बहिणीशी जमत, नवरा बायकोचं एकमेकांशी जमत, आई वडिलांचं लेकरांशी जमत, एकाच मंडळीमध्ये विश्वासणाऱ्यांचं एकमेकांशी जमत, विश्वासणाऱ्यांचं सेवकांशी जमत. काय काय सांगा ना, काय करणे? द्वेष. बोला काय करणे? ज्या वेळेस तुमचं एकमेकांशी जमत नाहीये, एखाद्याला पाहून तुम्हाला संताप येतो, एखाद्याला पाहून तुम्हाला राग येतो, एखाद्याला पाहून वाईट विचार येतात त्याच्याबद्दल, हे काय आहे? द्वेष करणं. बोला हे काय आहे? स्वतःला विचारा, हे पाप काही लोकांच्या जीवनामध्ये आहे, अनेकांच्या जीवनामध्ये आहे. प्रेम करणं आम्हाला नाही येत, पण द्वेष करणं, अरे बोला ना, द्वेष करणं येत. आणि तुम्हाला माहिती, आपलं ना बाहेरच्यांशी खूप चांगलं जमतं. समजतंय का? कोणाशी? विदर्भी लोकांशी आपले खूप चांगले संबंध आहेत. प्रॉब्लेम कुठे माहिती का? कुठे? एकमेकांशी. बोला कुठे? आतल्या आत खेळ चाललेला आहे. सैतानाला माहितीये, तू जगाशी दोस्ती कर, यांच्याशी नको करू. कोणाशी? विश्वासणाऱ्याशी. कोणाशी? कारण माहिती का तुम्हाला, सैतानाला एक गोष्ट पूर्ण माहिती आहे, बाहेरच्यांशी तुम्ही किती दोस्ती केली ना, त्याला टेन्शन नाही, त्याला माहिती उलट चांगलं आहे माझ्यासाठी. पण इथांच्यांशी जर दुश्मनी केली ना, तर प्रॉब्लेम हा आहे, स्वर्गात जाता येणार नाही तुम्हाला. कुठे जाता येणार नाही? द्वेष घेऊन तुम्हाला कुठे जाता येणार नाही, राग घेऊन तुम्हाला कुठे जाता येणार नाही, वाईट विचार घेऊन तुम्हाला कुठे जाता येणार नाही. मग सैतान म्हणतो, खून पण करू नको, चोरी पण करू नको, लवाड्या पण करू नको, फक्त काय कर? एकमेकांचा. बोला काय कर? झालं ना त्याचं काम पूर्ण. सैतानाला तेच पाहिजे, तुम्ही कुठे जायचं नाही, स्वर्गात. आणि कुठे जावं? अरे बोला ना, किती सोपी गोष्ट आहे बरं. मी म्हणतो, मी देवामध्ये आलो, दारू सोडली, मी देवामध्ये आलो, तंबाखू सोडली, मी देवामध्ये आलो, सिगरेट सोडली, मी देवामध्ये आलो, व्यभिचार सोडला, मी देवामध्ये आलो, मी सगळे पाप सोडले. अरे पण द्वेष कुठे सोडला? अरे राग कुठे सोडला? एकमेकांबद्दलचे मनातले घाण विचार का नाही तुम्ही सोडले? हे पण सोडणं गरजेचं आहे. हालेलुया. बायबल काय म्हणतं? परत वाचा ते वचन. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, आता नीट लक्ष द्या, जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. तो नरहिंसक आहे. बोला काय आहे? नरहिंसकचा अर्थ काय होतो? हिंदी मध्ये वाचा, कोणाकडे आहे का बायबल? हे वचन. जो कोई अपने भाई से बैर रखता है, जो कोई अपने भाई से बैर रखता है, वो हत्यारा है. बोलो क्या है? हत्यारा म्हणजे काय? खुनी. बोला काय? आणि आपण म्हणतो मी तर खून करत, पण येशू काय म्हणतो? देवाचं वचन काय म्हणतं? जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो काय आहे? खुनी आहे, हत्यारा आहे. वा रे वा. आणि हत्यारा पुढे काय म्हटले? वाचा. आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. कोणत्याच खुनी व्यक्तीच्या ठाई, नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहणार. याचा अर्थ तो कुठे जाऊ शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही. हे मी बोलतोय का वचन सांगतंय? आणि कशाबद्दल सांगतंय? काय न करण्याबद्दल सांगतंय? द्वेष. बोला काय? खून तर खूप दूरची गोष्ट आहे, मारणं तर खूप दूरची गोष्ट आहे, भांडणं तर खूप दूरची गोष्ट आहे. बायबल काय म्हणतं? काय करू नको? द्वेष. त्यांना सुद्धा स्वर्गाचे दार उघडणार नाही. मग मला सांगा ना, अशी पाप किती लोकांच्या जीवनामध्ये आहे, किती लोकांच्या जीवनामध्ये आहे. स्वप्न तर बघतायत कुठे जाण्याची. येणार हे तो वरराजा स्वर्गीय दूता. अरे गाना एकमेकांचा द्वेष करून तयारी करतायत. एकमेकांची तोंड बघत नाही ही तयारी आहे का? एकमेकांना सलाम घेत नाही ही तयारी आहे का? एकमेकांवर प्रेम नाही करू शकत ही तुमची तयारी आहे का? भावाचं भावासोबत जमत नाही ही तुमची तयारी आहे का? एका विश्वासनाचं दुसऱ्या विश्वासनासोबत जमत नाही ही तुमची तयारी आहे का? एका मंडळीचं दुसऱ्या मंडळीसोबत जमत नाही ही आपली तयारी आहे का? एका सेवकाचं दुसऱ्या सेवकाशी जमत नाही ही आपली तयारी आहे का? अरे गाणे कशाला म्हणतात की येणार हे तो वर राजा? माहितीये तुम्हाला तो येणार आहे, मग तयार व्हा ना. तयार कसे व्हाल? कपडे घालून नाही, वचनाने शुद्ध करा, आंघोळ करा स्वतःची.
हालेलुया. तू येणार आहे ना तर स्वतःला असे बरबटलेले घेऊन उभे राहू नका. स्वतःला शुद्ध करा, अंघोळ करा वचनाने. आमेन. हालेलुया. समजते का? देवाची इच्छा आहे तुम्ही वचनाने स्वतःला शुद्ध आणि पवित्र करा. द्वेष नरहिंसक आहे म्हटलेले. काय तो व्यक्ती? हत्यारा आहे, खुनी आहे असं म्हटलेले. आणि आपण तर म्हणतो मी तर खूप धार्मिक आहे. असाल तुमच्या नजरेने. कोणाच्या नजरेमध्ये? मी जेव्हा आरशासमोर उभं राहतो ना मला वाटतं माझ्यासारखा चांगला कोणीच मला पण वाटतं. पण देवाला वाटलं पाहिजे ना. कोणाला वाटलं पाहिजे? प्रॉब्लेम हाच आहे, आपल्याला काही पण वाटतं पण देवाला वाटेल असं? अरे बोला. देव कसा पाहतो माहिती का आपल्याला? कसा पाहतो? आपण असं पाहतो कोणाला डायरेक्ट वेळेला. देव कसा पाहतो माहिती का? असा पाहतो. देवासाठी ना देव बायबल मधून तुम्हाला आरपार पाहतो. हालेलुया. कशामधून पाहतो? बायबल. समोर काय ठेवतो देव? बायबल. आणि तिथून आरपार तुम्ही दिसले पाहिजे. वचनातून तुम्हाला पाहिजे परमेश्वर. याच्याप्रमाणे जर असाल ना देवाला आवडाल. हालेलुया. समजतंय का? देवाचं पानं असं असतं. तो पहिले पुढे बायबल ठेवेल आणि मग आपल्याला बघेल. आणि मग जो व्यक्ती योग्य असेल ना त्याला तो आपल्या जवळ घेईल. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं कोणत्याच नरहिंसकाच्या ठाई जीवन राहत नाही. जो द्वेष करतो. काय करतो? आपल्या भावाचा. भाऊ म्हणजे कोण? भाऊ म्हणजे कोण? जो माझ्या आईच्या उदरातून जन्माला आला तो का? नाही. येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलं होतं ना. शेजारी कोण? खरा शेजारी कोण? चांगल्या शमरोण्याचं उदाहरण. कोणाचं? चांगल्या शमरोण्याचं. ज्याला मारून पडलेला होता ना याजक पण निघून गेला, लेवी पण निघून गेला, एक शमरोनी आला आणि त्यांनी त्याच्या जखमा धुतल्या. तो त्याचा भाऊ. हालेलुया. याला म्हणतात भाऊ. भाऊ कोण आहे माहिती का? जे एका रक्ताने विकत घेतलेले आहे. आमेन. तुम्ही आणि मी कोणावर विश्वास ठेवतो? येशूच्या रक्ताने आपण काय घेतलेलं आहोत? विकत. आपलं नातं बदलून गेलं. आमेन. आतापर्यंत माझं तुमचं काहीच नातं नव्हतं पण येशूवर विश्वास ठेवल्याबरोबर आपण एका रक्ताचे झालो. आपण काय झालो? एका रक्ताचे. मग भाऊ झालो. काय झालो? बहिणी झाल्या. या सगळ्या काय झाल्या? बहिणी. हे नातं आहे. मग बायबल असं म्हणतं भावाचा द्वेष करायचा नाही. आणि जर द्वेष कराल तर तो काय आहे? नरहिंसक. म्हणजेच काय? खुनी किंवा हत्यारा. आणि त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. समजलं? म्हणून देवाचं वचन म्हणतं सत्य तुम्हाला तेव्हा तुम्ही काय व्हा? तोपर्यंत होणार. याला म्हणतात सत्य समजणं. हालेलुया. ऐकून फायदा होत, वाचून फायदा होत, समजल्यावर फायदा. हालेलुया. केव्हा फायदा होतो? आणि तुम्हाला माहितीये त्रास पण केव्हा होतो? त्रास पण केव्हा होतो? सत्य. आम्हाला खोटं बोला आम्हाला आवडतं, खरं बोलायचं नाही तर काय होतं? सत्य समजणं काय? ऐकणं ना फार भारी असतं. ऐकण्याने टाइमपास होतो, मनोरंजन होतं. काय होतं? अरे बोला काय होतं? अनेक लोक वचन खूप मस्त ऐकतात. दिवसातून 2-2, 3-3 ऐकून जातात. चांगल्या चांगल्या दासांना ऐकतात. पण तुम्हाला माहितीये समजत नाही त्यांना. ते फक्त काय करतात? ऐकतात. कारण त्यांना खूप मस्त वाटतं. हा मस्त टाइमपास होतोय. काय भारी बोलतो सुरेश प्रेमाने. वा वा वा. भारी नाही बोलत, सत्य बोलत आहे. समजायला पाहिजे. हालेलुया. मनोरंजनासाठी वचन नाहीये. तुमचा टाइमपास व्हावा याच्यासाठी वचन नाहीये. तुमचा वेळ जावा याच्यासाठी वचन नाहीये. मी स्वतःच अंतकरण फाडावं याच्यासाठी वचन आहे. हालेलुया. मला माझ्या चुका दिसाव्या याच्यासाठी वचन आहे. मला मी पश्चाताप करावा आणि त्या वचनाने स्वतःला शुद्ध करून घ्यावं, अंघोळ घालावी स्वतःला, याच्यासाठी वचन आहे. आमेन. नीट लक्ष द्या. नाही तर काहीच फायदा नाही ऐकून, नाही तर काहीच फायदा नाही देवाचं वचन वाचून सुद्धा. बोला येशू मसीह की जय. समजतंय का? मग बोला सत्य तुम्हाला आणि सत्यच तुम्हाला काय करेल? एकच पाप सांगितलं मी द्वेष करण्याबाबतीत. आता याच्या बाबतीमध्ये अनेकांनी जर आत्मपरीक्षण केलं ना, कोण कितना पाणी में है पता चल जाए ना. आपण किती पाण्यात आहोत हे प्रत्येकाला कळून जाईल. खूप वाईट वाटतं मला. मी खरं सांगतो, मी ना सैतानाला घाबरत नाही. नीट लक्ष द्या. मी सैतानाला घाबरत नाही. मी कोणत्याच संघटनेला घाबरत नाही. ते जे आहेत ना कोणत्याच संघटनेला. मी कोणाला घाबरतो खरं सांगू का? मी विश्वासणाऱ्यांना घाबरतो. कोणाला? कारण येशूला वधस्तंभावर खेळणारे हेच. रोमन सैनिकांनी नाही खेळलं येशू. कोणी खेळलं? यहुदी लोकांनी. बोला कोणी? जे स्वतःला धार्मिक समजायचे ना त्यांनी येशूला वधस्तंभावर खेळलं. पिलात विधर्मी व्यक्ती होता.
त्या पिलाता समोर येशूला उभं केलं चौकशी करण्यासाठी. पिलात म्हणतो मला याच्यामध्ये काही दोष दिसत नाही. कोणाला नाही दिसला दोष? विधर्मी व्यक्तीला. बोला कोणाला? पण दोष कोण शोधत होते? जे स्वतः विश्वासी होते, धर्मी म्हणायचे, धार्मिक म्हणायचे, शास्त्री परुषी, ज्यांना नियमशास्त्र माहिती, ते येशूचा दोष शोधत होते. पिलात म्हणतो मला याच्यात काहीच दोष आढळत, याला काय करा, जाऊ द्या, याला काय करा, जाऊ द्या, सोडून द्या, याच्यामध्ये काहीच दोष नाही, याला वधस्तंभावर नाही खेळायचं. तर ते काय म्हणतात, नाही, बरब्बाला सोडा. कोणाला सोडा? जो पापात आहे ना त्याला सोडा, याला सोडायचं, याला पुढे खेळायचं वधस्तंभावर. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त ना कधीच रोमन सैनिकापासून पळत नाही फिरला. कोणापासून पळत फिरला? याजक, शास्त्री आणि परुषी. मारायला कोण शोधत होते? याजक, शास्त्री आणि येशूला धरून देणारा कोण होता? त्याचा कोण होता? तो शिष्य. नीट लक्ष द्या. बाहेर त्यांची भीती नाही आपल्याला, बाहेर त्यांची भीती नाही. भीती कोणाची? एखादा आपल्यातच गोळी मारेल एखाद दिवशी. कारण प्रेम करणं नाही माहिती असेल सुद्धा. काय करताय? द्वेष. तुला काय करताय? द्वेष. नीट लक्ष द्या. अनेकदा माझ्या कानावर लोक येऊन सांगतात, सर तुमच्याबद्दल कोणी असं बोललं. मी त्याला म्हणतो काहीच सांगू नको मला, काहीच सांगू नको, कारण मला त्याच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही. देव बघतोय, देव ऐकतोय ना, मला काय गरज आहे ऐकायची? त्याच्या बोलण्याने फरक पडणार आहे का? येशू ख्रिस्ताबद्दल सगळे निंदा करत होते ना, पण आज सगळं जग येशूच्या समोर आहे. सगळ्या जगाने विश्वास ठेवला आहे. हालेलुया. सगळ्यात जास्त विश्वासणारे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत. आमेन. लक्षात घ्या. ज्यांनी वधस्तंभावर खेळलं, ज्यांनी एवढी निंदा केली, त्याच्या विरोधात कट कारस्थानं केली, काय फायदा झाला मला सांगा? बायबल असं म्हणतं, बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेला दगडच कोनशिला झाला. हालेलुया. ज्यांनी बांधकाम करणारे होते ना, जे ज्ञानी होते, त्यांना माहिती होतं हा दगड काहीच कामाचा नाही, त्याच दगडाला देवाने कोनशिला केला. हालेलुया. आज पण तेच होतं. मी तुम्हाला सांगतो, जो कोणालाच नाही आवडत ना, तो कोणाला आवडतो? आणि जो देवाला आवडतो तो, कारण जो देवाला आवडतो ना, तो डायरेक्ट असं बोलतो जे आपल्याला ऐकायची सवय. आम्हाला ना टाइमपास करा, हसवा, थोडस हसलो का बरं वाटतं आम्हाला ना. नाही तर काय, आम्हाला पाप नाही दाखवायचे, आम्हाला आमचे आजार दाखवा. काय दाखवा? याच्या पाठीत दुखतंय, याच्या पायात दुखतंय, याला पोटात गाठ आहे, आम्हाला हे सांगा. आम्हाला पाप नका सांगू, आमचे आजार बरे व्हायला पाहिजे, पाप नको दूर व्हायला. आज तुम्ही बघा, लोकांना कोणत्या भविष्यवाणी आवडतात? की इथे एक बहीण बसलेली आहे, जिच्या शरीरामध्ये गाठ आहे, खुश ती बहीण लगेच ती देव माझ्याबद्दल बोलला. आणि जर देवाच्या आत्म्याने असं सांगितलं इथे एक बहीण बसलेली जी व्यभिचाराच्या पापात, तर ऐकायला आवडेल? नाही. आम्हाला आजार दाखवा. फायदा काय नाही, आजार बरा हो, जर पापच राहील तसंच. तर देवाची इच्छा आहे ना, आजार सोडा, पापाला शुद्ध करा आणि पापाला सोडा. हालेलुया. आजार घेऊन स्वर्गात जाता येईल, पण पाप घेऊन जाता येणार नाही. समजतंय का? देवाला काळजी तुमच्या शरीराची नाहीये, देवाला काळजी तुमच्या आत्म्याची आहे. आणि आत्मा कधी आजारी पडत नाही. लाजर भिकारी होता, दरिद्री होता, अन्नाला काय होते? काय होते? फोड होते. आणि कुत्री येऊन काय करायची? आणि कोणतं अन्न खायचं? खाली पडलेलं. नीट लक्ष द्या. तुम्हाला माहितीये का, कुत्र्याने चाटलेला व्यक्ती देवाला चालतो, पण पापात पडलेला चालत नाही. ज्या व्यक्तीला कुत्रे रोज चाटायचे ना, तो देवाला आवडतो. शरीर खराब असेल ना, काही प्रॉब्लेम नाही, आत्मा शुद्ध असला पाहिजे. आणि आत्म्याला केवळ वचनच शुद्ध करतात. लक्ष साबण लावून आत्मा शुद्ध होत नाही. समजतंय का? जगातला कोणताच साबण तुमचे पाप धुवू शकत नाही. आणि बाप्तिस्मा किती पण घ्या, त्याच्याने तुमचे पाप धुतले जात. येशूचं रक्त आहे जे आपल्या पापांची क्षमा करतं, आणि वचन आहे जे आपल्याला शुद्ध आणि पवित्र ठेवतं. हालेलुया. समजतंय का? फार भयानक गोष्टी लक्षात घ्या. लाजराला रात्रंदिवस कुत्रे चाटायचे, तरी देवाला आवडत होता. आमेन. कारण देवाला माहिती होतं शरीर नाही येणार आहे, कोण येणार आहे? आणि आत्मा तर पवित्रच आहे. हालेलुया. बाहेर कुत्रे चाटून फक्त शरीर खराब करतायत, पण आत्मा तर पवित्र होता लाजराचा, म्हणून मेला ना, दूत त्याला अब्राहमाजवळ घेऊन गेले. हालेलुया. आणि अब्राहमाजवळ घेऊन नाही गेले, अब्राहमाच्या उराशी. बोला, अब्राहमाच्या उराशी याचा अर्थ काय होता? इथं कुठे टेकलेला होता? लाजर कुठे टेकलेला होता? जगात होता तेव्हा कोण चाटत होतं? कुत्रे. कोण चाटत होतं? आणि स्वर्गात गेल्यानंतर कोणाच्या उराशी होतं? वास नव्हता येत.
अशुद्ध नव्हता, आजारी नव्हता. का? कारण शरीर तिथंच राहिलं. काय वर गेला? आणि आत्मा तर काय होता? पवित्र. तुला काय होता? म्हणून अब्राहामाच्या उराशी टेकलेला होता. हालेलुया. ख्रिस्ती जीवन याच्यासाठी नाहीये, ख्रिस्ती जीवन आत्म्यासाठी आहे. आमेन. जोपर्यंत वचन समजत नाही, वचन आपल्याला स्वतंत्र करू शकत नाही. देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया. वचन असं ऐका की समजलं पाहिजे. आमेन. मन बदललं पाहिजे, पाप सुटली पाहिजे, चुकीचे स्वभाव मेले पाहिजे. जर मी बदलतच नाहीये, वर्षानुवर्ष वचन ऐकतोय ना, ते इथपर्यंतच आहे, इथे गेलेलं नाही. आणि जोपर्यंत ते इथं जात नाही ना, आपण बदलत नाही. तुम्हाला माहिती, आज आपण वचनाला सुरुवात केलेली नाहीये, उद्यापासून आपण वचनाला सुरुवात करू. मी म्हणून सांगितलं, आज फक्त तयारी आहे. काय आहे? उद्यापासून आपण वचन सुरू करणार आहोत. सकाळपासून जेवढे सेशन असतील ना, उद्या आणि परवा, मी विश्वास ठेवतो की देव आपल्याशी बोलेल. आणि नुसतं ऐकण्यापुरते राहणार नाही, आपण देवाचं वचन समजणारे बनू. बोला, काय करू? माझ्याचकडून नाही, जेवढे देवाचे दास असतील, तुमचे सेवक असतील ना, त्यांच्याकडून सुद्धा नुसतं ऐकणार नाही. तुम्ही काय कराल? समजून घ्या. बोला, काय कराल? आणि ज्यावेळेस समजेल ना, तुम्ही बंधमुक्त व्हा. हालेलुया. ज्यावेळेस वचन समजेल, तुम्ही स्वतंत्र व्हाल. आणि हीच देवाची इच्छा आणि अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. हालेलुया. बस मी जास्त पुढे जाऊ इच्छित नाही. 9 वाजलेले आहे आणि मला असं वाटतं तुमचा टायमिंग हाच आहे. म्हणून आपण आज कमी घेऊ, उद्या वेळ जर तुम्ही द्याल तर त्या पद्धतीने आपण वचनाकडे जाऊ. आमेन. देवाची इच्छा आहे की आपण ह्या 3 दिवसामध्ये बंधमुक्त व्हावं. मला काय व्हावं? ज्यांना वाटत आहे की मला गरज नाही, तुम्ही ऐकू नका, कारण सगळ्यांसाठी नाही. ज्यांची इच्छा आहे ना, ते होतील. हालेलुया. जे शास्त्री पुरुषी बसलेले असतील ना कोणी, तुम्ही तसेच राहा. तुम्ही तसेच राहा, कबरांसारखे. कोणासारखे? बोला बोला, कोणासारखे? ज्या वरून खूप चांगल्या दिसतात, आत काय असतं? सडलेलं, मेलेलं आणि कुजलेलं. समजतंय का? मला कोणालाच बळजबरी करायची नाहीये. लक्षात घ्या, आपला सरकारी दवाखाना आहे. ज्याला गोळ्यांची आवश्यकता त्यांनी यायचं आणि फुकट घेऊन जायचं. बळजबरी टोचत नाही. कळतं का मी काय सांगतोय? खासगी डॉक्टरचं वेगळं असतं. त्याला माहिती जेवढे पेशंट येतील तेवढा आपला फायदा. आपलं तसं नाही. आपला पगार सरकारकडून आहे. कोणाकडून? जो देव आहे ना वर बसलेला, तो आपला पगार करतो. म्हणून मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा, मला कोणत्याच मंडळीत दुसऱ्यांदा जाण्याची इच्छा नाही राहत. आणि मी कधी अपेक्षा पण नाही करत की मला परत बोलवा. तरी सुद्धा माझ्या सगळ्या तारखा पॅक आहेत. मी कोणालाच नाही आवडत, फक्त त्याला आवडतो. तारखा देणारे तुम्ही आणि मी नसतात. तारखा देणारा कोण असतो? देव. बोला, कोण असतो? जानेवारी पर्यंत तारखा दिलेल्या आहेत. काही लोकांनी पुढच्या सप्टेंबरच्या तारखा या महिन्यात घेतल्या. 2026. मी लोकांना हात जोडून सांगतो, मला परत बोलवायचं नाही. खरंच माझी इच्छा नसते कुठंच डबल जायची. का? सगळे गावं पुरले पाहिजे ना. आमेन. देवाचं वचन म्हणतं, तुमच्याने सगळे गावं फिरून होणार नाही. देवाची इच्छा आहे, एकाच ठिकाणी नका राहू. वचन पूर्ण जगाच्या शेवटापर्यंत गाजवणं आहे. हालेलुया. मी एकचदा ऐकतो आणि हात धुवून मोकळा होतो. हालेलुया. कारण मला हिशोब तुम्हाला नाही द्यायचा. कोणाला द्यायचा? देवाला. म्हणून विश्वास, ज्यांना ऐकायची इच्छा असेल त्यांनी यायचं. हालेलुया. बाकी शास्त्री पुरुषी आले तरी चालेल, काही अडचण नाही. तुम्ही ज्ञान वाढवा. काय वाढवा? ज्ञान वाढवायचं, इथं निघून निघून जायचं. तुमच्यात काहीच बदल होणार नाही. पण जे खरंच समजायसाठी येते, ज्यांना वाटतं की मला देव बदलेल, माझ्यामध्ये काहीतरी गरज, मला उणिवा आहेत, मला ऐकायचंय, मला समजायचंय, मी विश्वासाने सांगतो या 3 दिवसात देव तुम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया. कारण देव फक्त तुमच्याशी नाही बोलला, माझ्याशी पण बोलेल. आमेन. दुधारी तलवार आहे ना, कशी आहे? दुधारी तलवार. दोघांना कापते, तुम्हाला पण आणि मला पण. हालेलुया. माझ्या उणिवा पण मला दिसतील. मला नाही माहिती प्रभू काय बोलणार आहे उद्यापासून, पण विश्वास ठेवतो देव आपल्याशी बोलेल. हालेलुया. समजतंय का? शेवटचं एक उदाहरण देतो, बंद करतो. तलवार पाहिली का सर्वांनी? तलवार पाहिली का? कशी असते? सरळ का अशी वाकडी? कशी असते? अशी वाकडी. बरोबर आहे ना? जी वाकडी तलवार असते ना, तिला 2 धारी नाही राहत. तिला 2 धारी नाही राहत, तिला एकच धार असते. तलवार कधी हातात घेतली का तुम्ही? जवळून पहा कधी पण तलवार. जी ओरिजिनल तलवार असते ना वाकडी, तिला एकच धार असते. तिला दुधारी तलवार नाही म्हणत. दुधारी तलवार कधी पाहिली ना तर बघा, दुधारी तलवार सरळ असते. कशी असते? एकदम सरळ. आणि तिला आहे ना दोघकडे धार असते. समजतंय का?
वाकडी तलवार देवाची नाहीये, सरळ तलवार परमेश्वराची. हालेलुया. देव कधीच असा खाऊ नाही घालत, देव डायरेक्ट असा खाऊ. प्रभूला विचारलं, प्रभू तुला पकडून देणारा कोण? येशूने काय सांगितलं? ज्याला मी घास खाऊ घालेन तोच तो आहे. मग येशूने असा घास नाही खाऊ घातला, डायरेक्ट असा खाऊ घातला. कोणाला? यहूदाला. बोला कोणाला? यहूदाला. फिरून फारून नाही राहत देव, देव डायरेक्ट सरळ बोलतो. हालेलुया. आणि या 3 दिवसात परमेश्वर कसा बोलेल? सरळ. आमेन. म्हणून ज्याला कान आहेत तो बाकीच्यांनी हेडफोन लावून गाणे ऐकायचे इथं, ज्यांना वचन नाही ऐकायचं ते फक्त मला दिसू द्या की तुम्ही ऐकतायत असं. हा, ज्यांना वचन नसेल ऐकायचं ना, त्यांनी गपचूप मोबाईल मध्ये काहीतरी ते पिन खोचा आणि गाणे ऐकत बसा आणि नुसते असे माझ्याकडे बघत राहा. मला काही घेणं देणं नाहीये. फक्त ज्यांना वाटतं ना की देवाने माझ्याशी बोलावं, त्यांनी स्वतःचे कान घेऊन यायचे. हालेलुया. आणि मी विश्वास ठेवतो देव त्यांच्याशी बोलेल. आमेन. ज्याला कान आहेत तो सत्यच तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला. आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू. प्रार्थना. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, ज्यावेळेस प्रेषित आपल्या खोलीमध्ये बसलेले होते, ते प्रार्थना करत होते आणि सुसाट्याचा वारा सुटला आणि अग्नीच्या जिभा त्यांच्यावर उतरल्या. प्रभूजी, जसा तो वारा सुटला परमेश्वरा, तसाच आज एक नवीन परमेश्वरा आमच्यावर पण प्रभू तीच हवा येऊ दे परमेश्वरा. तुझ्या वचनातून आम्ही ऐकावं परमेश्वरा. आमच्यावर परमेश्वरा ते वचन यावं प्रभू, की जेणेकरून आम्ही शुद्ध व्हावं. त्या वचनाने आम्ही धुतले जावं.
यासाठी पिता या 3 दिवसामध्ये तुझ्या जिवंत वाणीद्वारे तू आमच्याशी बोल. धन्यवाद. आजचे वचन आम्ही ऐकलंय परमेश्वरा, केवळ ऐकणारे नाही, त्या वचनावर विश्वास ठेवून सांगणारे आम्हाला मिळेल. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून. आमेन.